नमस्कार मंडळी. नैराश्याची जळमटं झटकून हास्याची आकर्षक सजावट करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. हल्ली नोकरी मिळवणं अजिबात सोपं राहिलं नाही, कारण रोज नवनवीन समस्यांबरोबर फुगडी घालावी लागते आणि दैनंदिन कामांबरोबर झिम्मा खेळावा लागतो. कसा? चला तर बघूया या पुढील प्रहसनातून, जे घेऊन आपल्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हा ना हो, आता जेवण झालं माझं. काय लवकर घरी येऊ का? आई बाहेर गेलीये. तुझं ना सुमित काही असत. बरं बरं येते. ठेव 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 आता ठेव फोन. ठेव वनिता, आता ठेव ना फोन. वनिता, काय तुझं ठेव ना आता. काय वनिता, मी हाक मारते. सॉरी मॅडम, सॉरी. मला तुम्ही हाक मारली. मग मला वाटलं सुमितच बोलतोय. सॉरी मॅडम, सेम आवाज आहे तुमचा. झालं? सॉरी रसिका कुठे आहे ग? ती कधीच कुठेच वेळेत कशी नाही येऊ शकत? मॅडम, तिचं ना टायमिंगचाच प्रॉब्लेम आहे मॅडम. तिने जर टायमिंगचं गणित जर साधलं ना मॅडम, आपले 12 मिनिटाचे छोटे छोटे प्रोजेक्ट वाचतील सुद्धा आणि वाचतील सुद्धा मॅडम. खरंय, मला असं वाटतं मॅडम. म्हणजे नाही, बरोबर आहे. चला आवरा. काय चाललंय तुमचं? काय नाही. ठरलंय ना आपलं? काय? काय काय आपल्याला व्हिडिओ बनवायचा विसरलात का? अय्यो. वनिता, हो हो सोनी मराठीची स्पर्धा आहे, आठवतंय ना मॅडम तुम्हाला? हो. ऑफिस मधली मंगळागौर. हो. हा, मग त्याच्यासाठी व्हिडिओ बनवायचा आणि मी सगळी चौकशी केली आहे. त्यांना ना प्राथमिक फेरीमध्ये हा असा आपला इकडच्या कॉस्ट्युम मधला व्हिडिओ चालणार आहे आणि जर का आपण फायनलला सिलेक्ट झालो ना, तर मात्र आपल्याला नऊवारी साडी नेसून नथबीत घालून जायचं. हं? अर्धवट माहिती घेऊन फिरतीये. किती जणी हव्यात त्यांना? 4. आणि आपण किती आहोत? 3. हो खरं. माझा तर मूडच गेलाय. मॅडम 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 प्लीज प्लीज मूड नका ना घालू मॅडम प्लीज. मॅडम, जर आपण फायनलला गेलो आणि आपण जर जिंकलो तर ते सोनी मराठीवाले आपल्याला महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या सेटवर घेऊन जाणार आहेत, मॅडम. मला ना सईला भेटून जुजबी बोलायचंय तिच्याशी. आणि आवडते. मला पण ना ते ढोलकीवाले बाबा आहेत ना, त्यांच्या कानात काहीतरी सांगायचंय. तुम्हाला सांगते, इतकी चार्मिंग पर्सनॅलिटी बाकी कोणाचीच नाहीये तिकडे. म्हणजे कितीही उत्तम स्किट चालू असू दे, त्यांना जी काय अशी क्यूटशी डुलकी लागते ना, मला फार इच्छा आहे त्यांना भेटायची. मला ना त्या श्याम बांगरकडून सकाळी सकाळी 4 वाजता चिंबोऱ्या कशा पकडायच्या ना ते शिकायचंय. लगेच व्हिडिओ लगेच काय काय ओ ओ किती जणी आहोत? 3. चौथा मेंबर कुठे आहे आपल्याकडे? अयो मॅडम, मग आता काय करू? काय नाही करायचं अजून काय? एक्सक्यूज मी, हा? वडनेरकर मॅडम. या आहेत, पण आता पतवेडीची वेळ संपली. उद्या या, उद्या या. हो, नाही, ऍक्च्युली मला त्यांनी इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. वडनेर, हा येस मीच आहे. येस. गौरव मोरे का? हा, मी. बरं. जरा बसा, आम्ही जरा कामाचं बोलत होतो. हो, हो. बसून घ्या तुम्ही. मॅडम, आपलं ठरलं होतं ना आज दुपारी 1:30 नंतर आपल्याला व्हिडिओ शूट करायचा, मग कशाला बोलणार तुम्ही त्यांना इंटरव्ह्यूला? कलेक्शनची वेकन्सी आहे ना, मग तिथे कोणीतरी भरायला नको का? मॅडम, ऐका ना, Yes. जरा इथे ना ऑफिशियल महत्वाचं काम सुरू आहे खूप. तुम्ही जरा 1 तासभर असं बाहेर जेवून बिवून येता का? मॅडम, मी जेवूनच आलोय. अं, मी बसतो नाही, ते बसतो चालेल, मी बसतोय ते. नाही, ते इथे आम्हाला जरा ऑफिशियल काम सुरू आहे ना, तर मग तुम्ही एक काम करा, बाहेर थांबा. सॉरी, पण प्लीज जरा बाहेर थांबा. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. मी बोलवते हो. जेव्हा इंटरव्ह्यू करायचा असेल. हा? थांबा. काय? 2 मिनिटं बसा प्लीज. 2 मिनिटं वनिता! बसा. मॅडम, वनिता, काय? इकडे या. मॅडम, आपण याला विचारूया का मंगळागौरसाठी?
वेडी आहेस का तू जरा बरी आहेस ना बायकांची असते मंगळागौर. मॅडम असं कुठे लिहून ठेवलंय का की स्त्रियांनीच फक्त मंगळागौर खेळायची म्हणून? एक मिनिट. आणि नियमांमध्ये काय लिहिलंय हे बघा, कमीत कमी 4 जण पाहिजे, स्त्री किंवा पुरुष. असं कुठे लिहिलंय? असं कुठे लिहिलंय? आपण आणि मॅडम आपण ना खाली ना व्हिडिओच्या खाली नोट मध्ये लिहूया की जर आपण फायनलला गेलो तर याला संपूर्ण स्त्री वेशात आणायची जबाबदारी पतपेढीची. आपण करू शकतो. असं का बघताय तिघी माझ्याकडे? जमेल जमेल याला जमेल. मॅडम याच्या हेअरकट कडे बघून असं वाटतंय यालाच जमेल. मॅडम गौरव मोरे येस मॅम. फाईल ठेवा. हां हां. या प्लीज इकडे. एक न्यूज द्यायची आहे तुम्हाला. बोला मॅडम. गुड न्यूज आहे, तुम्हाला नोकरी मिळालेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू नोकरी. मॅडम थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ठीक आहे. नाही मला बघूनच कळतं ना कोण करेक्ट आहे या जॉब साठी. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं का काम सुरू करायचं का? आता लगेच. म्हणजे लगेच आज हो आता आज मी रेडी आहे. बोला काय करायचं मला सांगा, मी रेडी आहे. हां. फार काही नाही. आमचा एक ते सोनी मराठीची स्पर्धा आहे, त्यांच्यासाठी आम्हाला मंगळागौरीचा व्हिडिओ करायचा आहे. तर आधी आपण त्याची रिहर्सल करायची आणि मग लगेच व्हिडिओ शूट करायचा आणि पाठवायचा. अरे काम संपलं. नाही, नाही मॅडम एक मिनिट, पण मला नाही येत ना मंगळागौर. मी कसं करणार ना? फार सोपं आहे. आम्ही जसं करू ना तसं फॉलो करा आम्हाला. फॉलो करा, फक्त फॉलो करा. हे बघ काही काळजी करू नकोस, तुला जमेल का फाल्गुनी? एक मिनिट. कोण फाल्गुनी? अय्या मी फाल्गुनी म्हटलं. हो, तुम्ही फाल्गुनी. सॉरी माझी एक मैत्रीण आहे ना, तिची हेअरस्टाईल सेम तुमच्यासारखी आहे. तिचं नाव फाल्गुनी आहे म्हणून मला पटकन फाल्गुनी पण म्हणावं. मॅडम माझं नाव गौरव आहे मॅडम, प्लीज. मी गौरव. सॉरी हां, हां. सॉरी चुकून झालं सॉरी. आपण सुरू करूया का मग? लगेच सुरू करूया. हो, चालेल. आपण आधी प्रॅक्टिस करूया आणि मग व्हिडिओ करूया ना. हो चालेल. चला. एक मिनिट मला चष्मा काढू दे. चष्मा नाही काढला ना मला व्हिडिओ मध्ये छान दिसायचं आहे. चष्म्यामुळे उगाच गोंधळ नको नाही का. लगेच आपण आधी काय करूयात, आपण ना आधी अय्यो सॉरी ते चष्मा काढला ना की जरा अंतराचा अंदाज येत नाही ना, त्यामुळे झालं. सॉरी चला सुरू करूया. काय- आधी नाही मी सांगते आपल्याला, तुम्ही फक्त फॉलो हो, करायचं. हो. पिंगा करायचं का आधी? नाही नावं सांगूया ना नावं आधी. घेऊया. व्हिडिओ म्हटलं नावं नको सांगायला का? मॅडम मी काय म्हणते, आपण ना नावं अशी प्लेन नको सांगूया, मग उखाण्यात सांगूया का? अय्या जरा असं भारी वाटेल ना. काय आयडिया आहे, अजून इम्प्रेसिव्ह होईल. Yes. आपणच जिंकणार. चालेल. मग म्युझिक पाहिजे बॅकग्राऊंड. माझ्याकडे आहे. All the best. आम्हाला फक्त फॉलो हो करा. हो हो yes. मी सुरू करू. हां, yes. ते म्युझिक लावते. विलासरावांचं नाव. अयो मॅडम मॅडम सावकाश. मॅडम लागलं हळू. काय झालं मॅडम? पायावर पाय दिला. तुम्ही स्वतःच्या अजून कोण आहे का इकडे? वनिता. हल्ली तुमच्या पायाचं कोऑर्डिनेशन होत नाही वाटतं मॅडम. सॉरी सावकाश. ठीक आहे आता ठीक आहे. परत ना. नशीब रिहर्सलच आहे. Yes, yes. रेडी. विलासरावांचं नाव घेते. बांधून 7 जन्मांची गाठ. वा, वा, वा. आता तू हां. ये. मॅडम भेटलं त्याला ऑनलाईन, पाठवलं त्याने हार्टचा इमोजी. भेटलं त्याला ऑनलाईन, पाठवलं त्याने हार्टचा इमोजी. भेटलं त्याला ऑनलाईन. वनिता आता जाशील दरवाजाच्या बाहेर. इकडे भेटलं त्याला ऑनलाईन, पाठवलं त्याने हार्टचा इमोजी. भेटलं त्याला ऑनलाईन, पाठवलं त्याने हार्टचा इमोजी. मी झाले त्याच्या प्रेमात हँग. वनी मी सुमितची. गणलंय. ठीक आहे. आता मी तू काय? उखाणा घ्यायचा. मॅडम मी कसं उखाणा घेणार? घ्यावा लागेल. हे बघ आपली ऑफिस मधली मंगळागौर आहे ना, तू एका मुलाने उखाणा घेतला एक वेगळं वाटेल की नाही? पण मी घे. मला हा, कमर 1 2 3 गो. आलो होतो इंटरव्ह्यूला, टेबलावर ठेवली फाईल. आलो होतो इंटरव्ह्यूला, टेबलावर ठेवली फाईल. माझी आणि राख्याची मैत्री म्हणजे हेअर आणि ऑइल. मुळात
नवऱ्याला राख्या वगैरे म्हणतात का? राकेश राव म्हणावं. उखाणा घेताना काही पद्धती वगैरे असतात की नाही? तुला ना असतात. अक्कलच नाही एवढं. कुणाचा नवरा? अरे राकेश माझा मित्र आहे. ऐ, ऐ, नवरा कसा असेल? मित्र आहे ना माझा. नाही, पण जिगरी एकदम. उखाण्यामध्ये नवऱ्याचंच नाव घ्यायला हा, लागतं. अरे पण आता मी कसं तुम्ही घेतलं मी कसं घेणार? बरं, जाऊ दे आपण मॅडम, खेळ सुरू करूया. हा खेळ सुरू करूया. खेळ सुरू काय करू. कुठला काय पहिले? करायचं आता? हे, पिंगा पिंगा पिंगा. मॅडम मला येत नाही पिंगा वगैरे असं काय. मी आहे ना, तुम्ही फक्त मला फॉलो करा, मी दाखवते हा, तुम्हाला. वनिता ओके, चालेल. तू यांच्यासोबत जोड मला- हा, आपली तुमच्यासोबत जोड. हा कसं ते हा 1 2 3 4 पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी. काय झालं? अरे नाही थोडस पिंगा खेळता खेळता मा सॉरी सॉरी वनी थोडं हळू. नाही म्हणजे लक्षात नाही Sorry, आलं. नाही सॉरी नीट करूया चला फक्त तुम्ही जरा पिंगा खेळता ना जरा थोडस हळू घ्या. बरं. बाजूला कोणीतरी आहे समजा सॉरी हा, म्हणजे पुढची माझं स्टेपच करूया आपण. इंटेन्शनली काही नव्हतं. चला वन आता टू कसं- थ्री गो. माहेरी मला जाऊ दे मॅडम, सासर काळी होऊ दे माहेरी मला जाऊ दे सासर काळी होऊ दे. ई, अय्यो, ई. नाही. ओके मॅडम अय्या मी नाही. काय वनिता? मॅडम यांनी माझी रवी केली हो. ताक घुसळतो असं मला फिरवलंय. नाही तो खेळ आहे तसा. नाही, खेळ आहे पण यांना जरा हळू खेळा सांगा ना. म्हणजे मी खेळतो असं काही प्रॉब्लेम नाही पण यांनी मला एकदम असं केलं हो. नाही आम्ही तेवढ्याच ह्याने करते. नाही तुम्हाला असं वाटतं मॅडम पण जरा आम्हाला त्रास होतो. मी जाऊ नवीन दे, आहे ना. सॉरी पुढचा सॉरी खेळ मी खेळूया. नेक्स्ट टाइम नाही करत. असं नको पाणी आता हवं next का? time नाही करणार. पाणी 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 पाणी. आपण पुढचा खेळ खेळूया का? ऐका ना मला यांची जोडी नको कारण ह्यांच्याकडे नजाकत नाही आहे. माझ्यात नवऱ्याला विचारा माझ्यात. वनिता इकडे ये. बरं ठीक आहे मी नाही खेळत. हा. रसिका हा. तू खेळ यांच्यासोबत. मला चालेल पुढचा खेळ पुढचा लगेच खेळ. लगेच हे बघ तू काहीच काळजी करू नकोस मी शिकवेन तुला हा. लाट्या बाई लाट्या खेळायच्या लाट्या, आता. एक फुट. कोणाच्या लाट्या ला- आपण ते काय म्हणजे नाही खेळ आहे खेळ लाट्या बाई लाट्या अच्छा. हे असं हातात घ्यायचं आम्ही दाखवू का आ- आधी? तुम्ही एकदा? दाखवा आम्ही हा. दाखवतो. चालेल. एकदा हा 1 2 3 लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिलेल्या सहारंगी पेट्या बाई सहारंगी पेट्या लाट्या बाई लाट्या हे सोपं आहे गरब्याला खेळतो ना आपण हो एरियात. ना? हा, तेच आहे ते तसंच जमेल करायचं. मला जमेल जमेल, मॅडम मला जमेल. जमेल हा करतो हा करूया हा, आपण. चला हा 1 2 3 स्टार्ट. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या फोडल्या माझ्या वाट्या. अय्या अय्या सॉरी सॉरी मला सॉरी माझं हे लागलं का तुम्हाला लय जोरात मारलो माझ्या वाट्या नाही मी लोकांनी. असंच केलं होतं फक्त नाही पण खूप जोरात सॉरी सॉरी काय नीट म्हणता का? करणार असतीस. नवीन आहे मला माहिती नाही कसं खेळतात ते. sorry. ह्यांना जरा थांब हळू खेळा सांगा. मी हळू हळू हा, थोडं हळू आता मारा. हळू सॉरी सॉरी हा हळू परत नाही होणार चला हळू 1 2 3 स्टार्ट. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या सुजल्या माझ्या बोट्या 3 बोट्या. अय्यो सॉरी मी मुद्दाम नाही केलं मी मुद्दाम नाही केलं मी नीटच खेळत होते काय करतेस त्यांना सवय नाही यांना खेळायची पण तू तिथे हाताला वगैरे का मारतीये? मला वाटतं ते मी चष्मा लावला नाही यांना मला अंदाज येत नाही अंतराचा अरे मग तुम्ही चष्मा लावून खेळा नाही यार असं कसं खेळता तुम्ही यार मला माझी बोट वाट्यात दोन्ही फोडल्या असेल आता मला सांगा बरं Sorry. कितीला पडलं असं मॅडम एक काम करा. मी तुमच्या हात जोडतो मला इथं तुम्ही नोकरीला ठेवू नका म्हणजे स्टाफ मध्ये नका ठेवू कलेक्शनचं काय काम आहे ते मला सांगा 0 मिनिटात एकाची कॉलर धरतो कलेक्शन करतो सगळे नोकरी मला लागतंय खूप एक थोडंसंच राहिलं आता प्लीज. एकच खेळ आहे ते शेवट काम करायचंच आहे उद्यापासून आज फक्त हे काम आहे. एका माणसासाठी रखडेल हो प्लीज फक्त प्लीज नोकरी पाहिजे ना म्हणून बाकी काही नाही. मिळाली आहे नोकरी तुम्हाला Congratulations! अभिनंदन चला अभि- खेळूया किस बाय किस हा कुठला खेळ आहे आम्ही दाखवतो तुम्हाला हा, खेळ आहे तो. ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला त्यापेक्षा आल्यापासून तुम्हाला काय विचारलं नाही काय नाही मला प्रश्न पण नाही विचारले काय होतं हे जरा त्रासदायक आहे मला बाकी काय तुम्हाला नाही जॉब मिळालाय तुम्हाला इंटरव्ह्यू बरं ठीक आहे इंटरव्ह्यू द्यायचाच आहे ना तर मग आपण एक काम करूया म्हणजे- हा खेळ खेळता खेळता मी प्रश्न विचारते त्याची उत्तरं द्या म्हणजे इंटरव्ह्यू पण होईल मंगळागौर पण होईल हो, चालेल हो, हा? हो. ते चालेल. नाही, मारायचं नाही खेळ नाही मग मी रेडी आहे चला चला हा, हा. तुम्ही कुठं फक्त फॉलो करा तुम्ही आम्ही दाखवतो कसं बरं.
खेळायचं ठीक आहे. हा? एक हात असा वर घ्यायचा एक हात कुठे? खाली असं? हा. आणि असं असं करायचं 1 2 3 स्टार्ट. काय करता हे असं मला आधी असं केल्यानंतर गंमत केली हो, जाऊ द्या ना. आपण पुढचा खेळ खेळूया. ऐका ना, मॅडम. एकच उरलाय ना. होडी चालेल. होडी म्हणजे शेवटचं करून चालेल. होडी खेळू. हा, हा. चालेल. तुम्ही दोघी आम्ही दोघी खेळू. होडी म्हणजे चालेल. मी सांगते होडी बाई होडी हे परत- मी असं बघा मग तुम्ही- आता मी एवढं करते तर तुम्ही किती करताय मॅडम तुम्ही परत तेच करता भाऊ ऐका ना मी रवी नाही ऐका आता तुम्ही माझी होडी घ्या काय? माझी होडी घ्या हो, असं असं इकडे होडी बाई होडी तुमची होडी. इकडे इकडे होता. बरे आहात ना? बरे आहात ना तुम्ही? मी बरी आहे तो बघ कसा आहे होडे बाय होडी पाणी बुडे 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 अय्या सॉरी नाही ऐका ना. एक शेवटचं उरलंय ना, ते आपण करूया आणि मग व्हिडिओ करूया. खड्ड्याचा अरे तुम्ही तिघे खड्ड्यात अय्या मंगळागौर खेळण्यापेक्षा कबड्डी खेळा रोज कप घेऊन आल घरी अय्या सॉरी हो साईज बघा स्वतःची आणि मग होडी बाय होडी खेळते तुम्ही चालत जा ना सरपटत चालत जाणं काय उरलंय का फोन पण राहिलाय हो ये तेव्हा तुम्हाला हे संपो रे बाबा हे नाही आपल्या कॉलेजची खबरच नाहीये कोणाला बहारदार काय खेळ रंगला तुमचा मंगळागौरचा वा वा गौऱ्याची एक्झिट तर लाजवाब सुपर हिट परफॉर्मन्स प्रसादा वा 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 अप्रतिम इतकं गोड कॉम्बिनेशन होतं हे ह्युमर आणि माहितीचं म्हणजे या निमित्ताने अनेक आपल्या प्रेक्षकांना मंगळागौरीचे खेळ पुन्हा एकदा त्याला एक उजाळा मिळेल बघताना आणि तुमच्या तिघींचं विशेष कौतुक फार अप्रतिम केलं तुम्ही ते खेळ सगळे तिघींनी फारच अप्रतिम गौऱ्या तुझं विशेष कौतुक याच्यासाठी की ती जी काही शारीरिक झटापट चालली होती खेळ खेळताना कुठल्याही नटाला मोह झाला असता की ते जरा अति करण्याचा पण ते तू जराही केलं नाहीस ते इतकं क्यूट केलंस तू सगळं इतकं गोड केलंस त्याच्यामुळे जास्त मजा आली आणि अख्ख्या स्किटला जर 100 मार्क असतील तर एक्झिटला 1,00,000 मार्क आहेत अफलातून एक्झिट होती अफलातून आणि ओव्हरऑल तुझं आजचं सादरीकरण असं वाटलं की हा गौऱ्या क्या बात आहे फॅन्टॅस्टिक थँक्यू सर मजा आली खूप मजा आली खूपच मजा आली ॲक्च्युली गोस्वामी सरांनीच आम्हाला टेक्निकला सांगितलं होतं की जितकं ते नॉर्मल करशील छान करशील हा तितकं ते वर्क होईल करेक्ट करेक्ट आधी आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो सर मला असं नको करू त्याला हळूहळू वरती नाही त्याला करेक्ट करेक्ट गौऱ्या सरांचं ऐकत जा आणि आज मी येतेय तिथे तुला जुजबी द्यायला ए, सो दॅट तुझ्या हे कायम लक्षात राहावं की कॅरेक्टर नाही सोडायचंय आणि कॅरेक्टर सोडलं नाही की कसा परफॉर्मन्स होतो वा 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 प्रेम आहे, प्रेम जायचं. मंडळी प्लास्टिक विरोधात जनजागृती करण्यासाठी एका शाळेत बसवलं जात आहे नाटू क्लब चला तर बघूया या नाटकातून कोणाला धडा मिळतोय मुलांना की त्यांना शिकवणाऱ्यांना हा धमाल परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर हा कशाला मस्ती करताय इथं उभा राहा मैदानात उभा राहा, इथं ये कशाला मस्ती करताय हा आज कोण येणार आहे आज आपल्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे येणार आहेत मोठे दिग्दर्शक ते हा? कळलं का ते आपल्या शाळेमध्ये प्लास्टिक वर नाटक बसवायला येणार आहेत त्यांच्या समोर आपल्या शाळेची इज्जत बाहेर काढू नका कळलं का या चला भाजी निवडा तोपर्यंत गवार निवडायची कशी माहिती आहे ना मी सांगितलीये चला काढा तू काय करतो रे बस इकडे बस बस हा चला निवडा पुढचं खूड मागचं बूड बाजूला पोट आत पुढचं खूड मागचं बूड बाजूला पोट आत पुढचं चला खूड बाजूला पोट आत. नमस्कार 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 नमस्कार
वा 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 शंभेराव मॅडम मीच आहे नंदा सणभेराव मीच आहे. अरे पण नणदा नणदा म्हणजे काय नणदा नणदा नंदा नंदा हा, जाणार आहे. आपण आता वा वा एक मिनिट हा, शिवली मी मनोहर श्वाने आहे नाटक दिग्दर्शन करायला आलेलो आहे मी हा हा. शिवली बेटा हा. स्वागत कर. नमस्कार सर. अरे नमस्कार नमस्कार तुमचं भुसकुटे शाळेमध्ये स्वागत आहे सर. अरे वा अरे वा गवार फेकून मारली नाही सर असं कसं स्वागत करता तुम्ही चुकलं अरे सर बापरे. मला अरे फक्त 2 मिनिटं द्या सर. काय केलं तुम्ही? काय करायला सांगितलं होतं मी तुम्हाला? त्या प्लास्टिकच्या थैलीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या टाकायला सांगितलं होतं की नाही मी? काय सांगितलं होतं? तुम्ही काय टाकलं? गवारीची भाजी टाकली त्यांच्यावर. आता मी घरी काय बनवू माझ्या नवऱ्यासाठी? कांदा आणि लसणाची फोडणी देऊन गुलाबाच्या पाकळ्यांची भाजी बनवून देऊ का माझ्या नवऱ्याला? हा? तू दाताड काढू नको. मारू नका त्यांना लहान आहेत ती उचला सगळं. उचला 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 सगळं. नीट, तो नीट. झाडू घे, केरसुणी घे, केरसुणी घे. हे असं सगळं हे- काढ. हा. हा. हे अंगाशी. इकडे हे वागता येत नाही नाही सर, थोडं आज्ञाधारक आहेत सर. ही हे करतात, वागताय करतात. हा हा आज्ञाधारक आहेत अरे. पोरं. हा, अरे वा. अंगाशी. हा, खूप तर वेळा. बाजूला. या रे बापरे हे. नाही हरकत सर, नाही. पोर आहेत ना सर, ऐकतीच नाही अरे, बरोबर. ते माझं. ऐकत किती नाही. वेळा सांगितलं हे- हे- त्यांना नका करू असं तरी हे ऐक. हे हे तर करू नका तुम्ही मुळात प्लास्टिकची पिशवी आणली आहे कशा मला सांगा तुम्ही का आणली प्लास्टिकची पिशवी सर आमच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीतच देतात सर. अहो हेच करायचं नाही ना आपल्याला आपण आपल्या नाटकातून काय संदेश देतोय लोकांना की बाबा प्लास्टिकचा वापर खूप वाढलेला आहे त्याला आवर घाला हा संदेश देतो की नाही मागे ठेवा पण सर नाही, नाही, नाही. माझ्या एकटीच्या प्लास्टिकच्या पिशवीने असं काय मोठं जग तुंबणार आहे सर? हा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाने जर असा विचार केला तर मग प्लास्टिकचा खच होईल ना एवढा मोठा नाही, मागे ठेवा, मागे बरोबर आहे, ठेवा. सर, हा, बरोबर आहे, वा, वा. सर. आता मी मुलांना भेटून घेतो बाबा जरा तुम्ही त्या साईडला व्हा तिकडे व्हा हाय. सर तुम्ही इकडे बसा वा वा छान आहे हो मुलं तिकडे हा, वा 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 चांगली गोड मुलं आहेत सगळे ना हुशार हा, मुलं. हा. बसा. नाही, 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 काही प्रॉब्लेम नाही वा वा गोड मुलं आहेत छान मुलं आहेत अगं बाई तू कोण नमस्कार. माझं नाव आहे शिवाली द परब. ग सोपी सुटसुटीत लहान मुलगी हा, छान. मी मरायला एवढं बेरिंग बदललं ही तशीच आहे म्हणजे नाही छान छान बाळा रे. अरे बापरे आणि तू कोण बापरे लहान बाळांच्या मापाने खूपच वर राहतोस तू बापरे. कोण आहेस तू माझं नाव बने. बरं बरं नाम तो सुनाई होगा. तुझे वडील काय करतात नोकरी. त्यांना जाऊन हे सांग आता करायचं छान बरं मुलं छान आहेत मुलं छान. काय भाऊ, एकदम मस्त आहेत मुलं बिलं एकदम फळासारखी रसाळ मुलं आहेत खरंय, अरे खरंय, वा वा, मनात फळासारखी रसाळ मुलं अरे बापरे हे फळ सोलायचं राहिलं की काय अरे बापरे, हे सोलायचं अजून फळ हा कोण आहे हा कोण हा कोण आहे नमस्कार सर. नाव सांग बेटा. मी दत्तू द सुपर पॉवर आणि मी तर त्या फळाला असं पकडेन ना होय. आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून अख्ख्या युनिव्हर्स मध्ये फेकून दे एकदम लांब एकदम मूर्ती झाली एकदम लांब युनिव्हर्स मध्ये माझ्याकडे सुपर पॉवर आहे दत्तू द सुपर पॉवर. अहो, लागेल मुलगा लहान मुलगा आहे तो लहान मुलगा आहे. खाली बस. लहान मुलगा आहे का काय करतात त्याला लागेल त्याला माझी भाषा कळते त्यांना. त्याचं नाव दत्तू आहे सर होय, दत्तू. दत्तू, दत्तू आहे. हा, आणि असाच येतो त्याची लायकीच ती आहे त्याच्यामुळे. पण त्याच्या हे गालाला एवढं हे आहे ते नाही काय झालं जन्माला आला ना तेव्हापासून त्याच्याकडे अशीच लव आहे गालाला सगळी. याला लव म्हणता तुम्ही याला लव अरे म्हणतो. बापरे याला लव म्हणायचं म्हणजे विन डिझेलला श्याम राजपूत म्हणायला पाहिजे हे म्हणजे विनोद करतात सर चांगला भारी विनोद करतात. अरे 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 हरकत आहे मुलांची जरा इथे तुम्ही मुलांची द्या. नमस्कार मुलांनो ए मुलांनो लक्ष द्या लक्ष द्या हा नमस्कार हा. मी इकडे काय आलेलो आहे प्लास्टिकवर आपण एक नाटक करतो आहे कळलं का तुम्हाला हे जे नाटक आहे तो प्लास्टिकचा आपण जो वापर करतो तो कमी करावा बाबा त्याचा जो उच्छाद मांडलेला आहे प्लास्टिकने त्याच्यावर थोडा कंट्रोल यावा हा संदेश देण्यासाठी आपण हे नाटक करतो आहे आणि त्याचा दिग्दर्शक मी आहे हा आणि सर आल्यावर आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? थोबाडातला शब्द नाही काढायचा. काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? थोबाडात कटू नको. काय ठरलं होतं? काय होत आहे तुम्ही त्यांना विचारताय काय ठरलं होतं नाही. त्यांनाही काही आठवत नाहीये आणि तटस्थपणे जर असा विचार केला तर तुम्हालाही काही आठवत नाही आणि त्यांना आहे ना मी वेलकम ड्रिंक आणायला सांगितलं होतं. अच्छा वेलकम ड्रिंक आणायला वेलकम ड्रिंक घेऊन यायचं पण पूर्ण ना तीच बाय सर. बरोबर हा अगर
प्लास्टिकची आणि ही कशाला नाही हे काय करता तुम्ही अरे बाय बाय असं कसं वेलकम ड्रिंक देता ते प्लास्टिकच्या पिशवीत कशाला आणलं पाणी नाही ते प्लास्टिकच्या पिशवीतनच देतात आमच्याकडे टपरीवर नारळाचं पाणी. अरे पण तेच करायचं नाही ना आपल्याला सर आपण काय करतो आपल्या नाटकातून संदेश काय देतोय हा जो प्लास्टिकचा वापर आहे ह्या ज्या पिशव्या असतात त्या 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या असतात बरोबर आहे सर. यांचं विघटन होत नाही लक्षात आलं का तुमच्या नाही लक्षात आलंय सर. हे सगळं तुम्ही सांगायला पाहिजे ना त्यांना सगळी माहिती त्यांना दिली पाहिजे तेच हे नाटक करतायत ते कशाबद्दल करतात हे कळलं पाहिजे लोकांना हो, सर. ठेवा ते तिकडे ठेवा ते ठेवा हा, आता मी सांगतो त्यांना सर, काय सांगते. हा तुम्ही वा, तिकडे बघा. या मुलांनो या माझ्या जवळ या हे बघ. एवढं करतात का कोणी? हे, हा? Direct कशीच करतात? जवळ या म्हटल्यावर अंगावर यायचं एकदम दत्तक मी घेतोय का तुम्हाला हे नका करू तुम्ही तर मी तुम्हाला काय सांगतो ह्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ते जगातून नष्टच होत नाहीत बरं का मुलांनो यांचं विघटनच होत नाही लक्षात आलं का विघटन म्हणजे काय तो पक्षी उलटा लटकलेला असतो ना अरे तो वटवा घोळ असतो हे बघ बाळा हे जे डोकं दिलेलं आहे त्यात जो मेंदू दिलेला आहे तो डोकं वाऱ्याने उडून जाईल म्हणून काहीतरी जड असावा म्हणून दिलेला आहे का मेंदू तर नाही तो डोकं आहे तर मेंदू आहे तो चालवायचा लक्षात आला का तुला तर हा प्लास्टिक आहे या प्लास्टिकमुळे समस्या खूप वाढलेल्या आहेत जगात इतकं प्लास्टिक झालेलं आहे की समुद्राच्या तळाशी सुद्धा प्लास्टिक आहे लक्षात आहे का तुमच्या जमिनी नापीक झालेल्या आहेत या प्लास्टिकमुळे खरे गुरं ढोरं सगळी अन्न खातात तेव्हा प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं मग त्या मृत्युमुखी पडतात मग हा जो प्रॉब्लेम आहे प्लास्टिकचा तो आता भस्मासूर झालेला आहे लक्षात आलं का तुमच्या कळलं का हाय, हाय, मुलांनो हाय. भस्मासूर म्हणजे काय काय? या बसा बसा सांगते मी तुम्हाला भस्मासूर म्हणजे कसं आहे एके दिवशी नाही का भगवंत असेच बसले होते बा एक मिनिट थांबा भस्मासुराची गोष्ट सांगताय आता तुम्ही मुद्दा काय आणि भगवंत असा बसला होता म्हणजे भगवंताला काही काम नाही आणि तसं तो तुमच्यासारखा शिक्षक आहे शालेय शिक्षक आहे आज ऑफ पिरियड आहे म्हणून बसूया जरा गोष्टीची सुरुवात अशी कशी होते भगवंत बसला होता का बसला होता जगाचा व्याप त्याच्या डोक्याला आहे तो काहीतरी करत असेल की नाही आणि मुळात हे सांगू नका कळलं का प्लास्टिकवर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा हा प्लास्टिक विषयी प्रश्न समजतं काय? काय हा हा, तू विचार सांग, कर सांग, शिवले सांग. अरे 3च जण आहेत तर रांग कशाला करताय 3 जण कुठली रांग आले 3 जण आत्ता सांगलं चल बट शिवले बेटा विचार बेटा बाई माझा प्रश्न असा आहे की हे जे प्लास्टिक आहे ना ते गायब कसं करायचं मी सांगतो उत्तर मी सांगतो कसं असतं हे जे प्लास्टिक आहे ते गायब कधीच होत नाही कारण त्याचं विघटन होत नाही विघटन करायचं असेल तर आपल्याला खूप कष्ट पडतात ओ भाई हे नाच कशाला सुरू करताय कोणी नाच सुरू केला अहो तुम्हीच आहात मूळ तुम्हीच आहात मूळ तुमच्याकडूनच सुरू होतं सगळं मी सुरू तर मुळात एक मला कळत नाही ही प्लास्टिकची माहिती एवढी रटाळ आहे त्याच्यावर नाचायला जमतं तरी कसं तुम्हाला ते मी कशी शिक्षिका आहे ना अजिबात त्यापेक्षा समस्या केवढी मोठी आहे प्लास्टिकची ती बघा ना मी तर त्या प्लास्टिकला पकडून असं फाडीन ना आणि उंच आकाशात घेऊन जाऊन ढगावर अर्ध प्लास्टिक टाकेन अर्ध चंद्रावर टाकेन आणि गोल 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 चंद्राला फिरून लांब फेकून देईन अख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब माझ्याकडे सुपर पॉवर आहे दट टू द सुपर पॉवर नाही सर ऐका तुम्ही एवढं लगेच नाही मी बोलतोय काय लहान पोरं आहेत, समजवलं तर पाहिजे त्याला बेटा कसं असतं. त्यांच्या कल्याणी बघ, केलं पाहिजे. कसं असतं बेटा करवंटी घेतली आणि अर्धी कापली आणि त्यात पाणी ओतलं ना तर अय्या स्विमिंग पूल म्हणून उडी मारशील एवढाच आहेस तू काय, तुला चंद्रावर जायचं लायकी आहे का आपली नाही. आपली लायकी आहे का हे ह्याला समजवायला नाही पाहिजे त्याला समजावू नका सर त्याला चांगलं ना सोलून काढलं पाहिजे चांगलं काय रे इकडे इकडे एक मिनिट बरोबर मी तुम्हाला नाटक पाठवलेलं होतं माझं हो नाटक पाठवलं त्या होतं, सर. नाटकातलं पहिलं गाणं आहे हो सर पाठ करून घेतलं मी ते? सर सगळी सर रेशल ए, स्क्रिप्ट द्या, मी स्क्रिप्ट देते ना सर स्क्रिप्ट तुम्ही द्या. लिहून दिलंय ना मी सगळं काय? पोरांकडनं नेट हा, बसवून त्याचं घेतलंय. जे गाणं आहे मी शेवटच्या पानावरती लिहिलेलं आहे मी दिलं. हा, हे जे गाणं आहे ते तुम्हाला मी बसवायला सांगितलं होतं की हा, मी बसवलं, हा, सर. मी आता सांगतो ते कसं आहे गाणं नीट असं सगळं उभे राहा सगळ्यांनी हे आणि सगळ्यांनी म्हणा करा, करा. प्लास्टिकला हटवा पृथ्वीला वाचवा प्लास्टिकला हटवा पृथ्वीला वाचवा 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आहे घेऊ नका हाय, हाय, घे.
मजा नाही येते सर. हे चांगलं नाही आहे ते इंटरेस्टिंग नाही वाटत. इंटरेस्टिंग नाहीये नाही सर मी काय केलं माहितीये का होय, म्हणजे सॉरी माफ करा सर. नाही, नाही, त्याच्यात- तुमचा मान राखून मी काय केलं मी थोडं माझ्या पद्धतीने वळवून घेतलंय बा. तुम्ही बदलून घेतलं ना? सर एकदा बघता बरं, ठीक आहे बघून घेतो मी. सॉरी सर हा. बघता पण येत ते चांगलं असलं तर आपण ते ठेवूया करूयात ना सर तुम्हाला नक्की आवडेल सर. तर तुम्ही ते बसता का? होय, होय. आशीर्वाद द्या. हा, असू दे, असू दे. बरं, होय, होय. आशीर्वाद घ्या. सर द्या गाशी. सर माझ्याकडे तो पावर आहे सर. चल सर पाया नाही, नाही, पडतो. नाही. सर इथे बसा ना तुम्ही. बसा इथं बसा. जा, सर इथे बसा बसा. मी बसतो सर तुम्हाला नक्कीच आवडेल बरं होय, का होय. हं. सर बघा बरं, हा. बरं, सर. 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात बरं लहान मुलं? या 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 या. मुलात लहान मुलांचा डान्स या या असा कसा असं होऊ शकतो? नाही, सर हे फार विचित्र दिसतंय. एखादी शिक्षिका या 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 हे फार विचित्र दिसतंय. हे करू नका तू. हे कोणी सांगितलं करायला? सर ऐका ना लिंक तोडू नका ना आमचं डान्स बसलंय तेवढं हे, बघून घ्या ना एकदा हे बघ. बसा हा चला 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. प्लास्टिक हटवा बया पृथ्वीला वाचवा. 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तुम्ही घेऊ नका. तुम्ही घेऊ नका. प्रदूषणाला हातभार तुम्ही लावू नका. तुम्ही लावू नका. प्रदूषणाला हातभार तुम्ही लावू नका. तुम्ही लावू नका. प्लास्टिक मुळे होतात नदी गटार नाले तुंबून जातात. त्याच्यामुळे गुरढर पोटात प्लास्टिक घेऊन त्याच्यामुळे मृत्युमुखी पडतात. म्हणून सांगतो लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. या बया या बया या बया या बया या. सर कसं वाटलं आमचं मला? गप्पा बसा. मूळ विषय काय आहे? अरे प्लास्टिकला हटवा आणि पृथ्वीला वाचवा हे येतच नाही आहे. तुमचा मूळ विषय आहे. बया हा कसा विषय असू शकतो एका नाही सर नाटकाचा? प्लास्टिकचाच विषय आम्ही काही नाही हे मला अजिबात हे आवडलेलं नाही. परत फोन करू नका मला सांगून ठेवतोय. सर, मी सगळं- बया बसले डोक्यात माझ्या. वा 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 तुमच्याकडे ना आम्हाला हसवण्याची सुपर पॉवर आहे जी तुम्ही खूप छान वापरता. मस्त झाला परफॉर्मन्स. सई फन परफॉर्मन्स होता. खूपच मजा आली. दत्तू तुझ्या कॅरेक्टरची एनर्जी मला भयंकर आवडते. म्हणजे तू जेव्हा असं सगळं करत असतोस तेव्हा काहीतरी ॲडव्हेंचर स्पोर्ट आपण पण करूया असा फिलिंग ऑडियन्सला येतो. ते खूप भारी आहे. नमा आजचा तर या 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 फार आवडलं मला. सगळा डान्स आणि ते जे गाणं होतं ते फारच अमेझिंग होतं. मस्त होता परफॉर्मन्स. वेल सेड सई. येस थँक्यू सो मच गाईज. आयुष्याच्या तराजूत सकारात्मकता आणि नकारात्मकता तोलायला सज्ज झाली आहे आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. पण त्यामुळे विनोदाचं पारडं जड होणार हे मात्र नक्की. हा धमाल परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. बापरे 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 एवढी गर्दी. काही नाही काही नाही काही नाही चांगलं आहे. वा वा हीच गर्दी अपेक्षित होती. होणार होऊ दे होईल होऊ दे होणार. अरे नमस्कार नंदन सर. नमस्कार संदन श्याम सुंदर सर. सॉरी मी भारावून गेलो. काय झालंय अचानक एवढी गर्दी जमली आहे कार्यक्रमाला त्यामुळे ना मी असं खूप उत्साही पण झालो आणि अँक्शियस पण झालोय. बम गर्दी आहे हो. म्हणजे म्हणजे खूप गर्दी आहे ना. अच्छा बम म्हणजे खूप. हा, अच्छा असं आहे ना. वा 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 हरकत नाही कार्यक्रम चांगला होईल होईल होऊ दे होणार झालं होईल होऊ दे होणार झालं. साहेब मॅडम आलेले आहेत कार्यक्रम सुरू करा. अरे चालेल ना त्या आल्या की चालू करू मग. नाही नाही
आधी कार्यक्रम सुरू होतो मग मॅडम एंट्री घेतात. अरे बापरे असं आहे का पडदा यायला सांगू मग पडदा दे. आमऱ्या अर्थ टाकता ते किराय ना रे अरे तुम्ही बाय ना तो पडदा काऊन तू ना सासूना दल्ला दी का रे पडदा दे रे हा 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 राजपूत या स्किट मध्ये इतकंच आहे तुमचं. इथे जरा तर पेश करते हैं इंडियाची सगळ्यात जास्त फिन्स्टा फॉलोअर असलेली नंबर 1 रील स्टार, चिकनी चमेली, बदनाम मुंदी, दस्तूर खुद्द अफगान जलेबी असलेली, तामणकरे हुस्न, महाराष्ट्र आहे क्रश, मोना डार्ले. Hello, everyone. I know you miss me. Hello, everyone. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. Oh my gosh. Hello, everyone. मॅडम आपण इंटरव्ह्यू सुरू करूया. Oh yes, yes. Okay, सगळ्यांनी थांबा. बसून घ्या इंटरव्ह्यू. Ready? हा Ready? Action. ऍक्शन मॅडम. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे मोना की बात. बोला बोला पटापटा बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे. मॅडम त्यांची ओळख करून द्या. शट अप मिनिट. ओके Thank you, ओके ma'am. फाईन फाईन. आपल्याकडे हे आलेले आहेत, हे बोलतील. बोला. माझी एवढीच नाहीये ओळख माझी माझं नाव जर त्यांना कळलं तर मी व्यवस्थित ओके बोलू शकेन. फाईन फाईन. ओके ओके फाईन. सो एव्हरीवन, आपल्याकडे आलेले आहेत मिसेस वंदना. नाही अरे मिसेस वंदना कसं असेल? नाहीये ना? नाही. सी मॅनेजर कम हिअर. नॉनसेन्स. मी तुम्हाला सांग, मला वीडियोमध्ये काढतात हे सगळे. मी यांना सांगते मिसेस वंदना नाहीये. माझं नाव मिसेस वंदना नाही. मिस्टर वंदना आहे. नाही माझं नाव मिसेस मिस्टर असं वंदना नावच नाहीये माझं. माझं नाव माझं नाव नंदन नेने आहे. ओ हा नंदन. ओ ते तर लिहिलंय त्याच्यात नंदन नेने. येस. ओ माय गॉड, आय एम सो सॉरी. हरकत नाही मॅडम. मॅडम काय करताय मॅडम? तुमचं नाव डोक्यात बसवते. या मुद्दाम करतायत ना? नाही. नमस्कार, मी नंदन नेने. हरकत नाही. कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला आणि हे सगळे हे म्हणजे आज आपल्याकडे आले ते आपल्याला साखर पाकाची रेसिपी सांगणार आहेत. नाही साखर पाक नाही, असं नका करू. मी साखर पाकाची रेसिपी नाही सांगणार आहे. मी सकारात्मकतेविषयी बोलणार आहे. सो सॉरी. तुम्ही बसून सांगता का? तर मित्रांनो, सकारात्मकता म्हणजे काय तर आशावादी मानसिकता. आशावादी मानसिकता म्हणजे काय तर एखादी गोष्ट होईल, होणार याचा तगादा लावून धरणं. म्हणजे हा मूलमंत्र तुम्ही सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा की होईल, होऊ दे, होणार, झालं. होईल अशी आशा बाळगायची, होऊ दे असे प्रयत्न करायचे, होणार अशी खात्री बाळगायची आणि मग अपेक्षित कार्य झालंच समजा. लक्षात घ्या, ही आहे ती आशावादी मानसिकता. म्हणजे सांगतो. नाही, मला माहिती आहे बऱ्याच जणांना हे किचकट वाटू शकतं. एकदम सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता मला या कार्यक्रमाचे पैसे फार थोडे मिळालेले आहेत, पण माझी आशावादी मानसिकता मला काय म्हणते, कार्यक्रम पाहिल्यानंतर आयोजक मला या कार्यक्रमाचे जास्त पैसे देतील. याला आपण म्हणतो सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे हरकत नाही. मला माहिती आहे बऱ्याच जणांना हे समजायला थोडं कठीण आहे. मी एक प्रात्यक्षिक करून दाखवतो, जे खरं तर मी कार्यक्रमाच्या मध्यात दाखवणार होतो, पण मी आत्ताच तुम्हाला ते करून दाखवतो. पाणी आहे राजपूत? आहे पाणी आहे. हा, अरे वा. हा, हे ग्लास घेऊया. हे ग्लास. मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष आहे. आता हा ग्लास #old days.
हे ग्लास मित्रांनो, हे ग्लास, हे अर्ध ग्लास जे पाणी भरलेलं आहे, हे ग्लास अरे 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 नाही, ते हरकत नाही मित्रांनो. मी वेगळं तुम्हाला एक उदाहरण देतो. मी शायरी सांगू का तुम्हाला एक? वा 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 सांग, मॅनेजर ऐका. हे ऐकलंच असेल तुम्ही की खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को काय झालं? ओके. खुद ही को कर बुलंद इतना. काय झालं मॅडम? काय झालं काय तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय बोलताय काय मी शायरी बोलतोय? खुद ही को कर बुलंद. अहो नको ना काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कळत नाही मोनाचा शो आहे हा मोनाचा शो फॅमिली शो आहे टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया सगळी फॅमिली माझा शो बघते असले अश्लील शब्द मोनाच्या शो मध्ये चालणार नाही आधीच सांगून ठेवतेय अश्लील शब्द? मग बुलंद? बुलंदला मॅनेजर यांना सांग सर मॅनेजर यांना सांग यांना जायला सांग नाही तर मी निघ नाही ते नका घेऊ, आपण वेगळ्या पद्धतीने समजवू. चालतंय का तुम्हाला? काय समजत असेल बुलंदला? जस्ट मला प्रश्न, हरकत नाही. ठीक आहे, मी वेगळं उदाहरण देतो. मला नाही दे, मला शायरी नाही सांगायची. ठीक आहे प्लीज प्लीज बरं झालं तुम्ही हे चेंज केलं रवीना टंडन रवीना टंडन नाव नाही माझं. रवीना टंडन नाव आहे का? असं आहे का मी इथे? नाहीये की नाही? नका, माफ करा मित्रांनो, माफ करा. मला चिडायचं नाहीये, पण रवी नंदन नेने नाव आहे माझं. एक साधं उदाहरण देतो, एक सोपं उदाहरण देतो. शांतपणे ऐका. मुंगी माहितीये? कोणती आ की वाली काय प्रकार आहेत मुंग्यांचे? नाही, त्यांना लाल मुंगी की काळी मुंगी असं विचारायचं. म्हणजे म्हणजे लाल मुंगी चावल्यावर असा आवाज येतो आणि काळी मुंगी चावल्यावर गुदगुल्या केल्यासारखं वाटतं. तुम्हाला कुठली मुंगी म्हणायची आहे? मॅनेजर यांना डोंगळू चावलं वाटतं डोंगळू नाही चावलाय मला. डोंगळू नसतो, मुंगळू मुंगळे बांगडी असतो एक मुंग्यांमध्ये प्रकार. मुद्दा काय? मुद्दाच पूर्ण होऊ देत नाहीये बाई. काहीतरी सांगतोय सकारात्मकतेवर ना. मुंगीत किती सकारात्मकता असते ते पहा. बोला. मुंगी काय करते? एवढीशी ती मुंगी, तिची आशावादी मानसिकता बघा किती असते. ती एवढूशी मुंगी इतका मोठा, जेव्हा तिच्या आकारापेक्षा मोठा साखरेचा दाणा जेव्हा आणते, तेव्हा ती हा विचार करते का की बाबा मी थकले तर, माझ्याच्याने हा उचललाच गेला नाही तर नाही. ती असा विचार नाही करत. तीच तिची आशावादी मानसिकता आहे. तो दाणा उचलून ती वारुळात नेते. अशा अनेक मुंग्या अनेक साखरेचे कण दाणे आणतात आणि वारुळात ठेवतात साठवून. ओ माय गॉड ते वाळूरात खूप सारी साखर असते. हो. मग त्या मुंगीला सांगा त्या साखरेला मुंग्या लागतील म्हणून. मुंग्यांनी आणलेल्या साखरेला मुंग्या कशा लागल्या? मुंग्यां सर अडकला तुम्ही. अरे पण हा प्रश्नच नसू शकतो ना. सर मी समजावतो त्यांना. हा मॅडम आपण होईल. कसं आपण घरी रील करत असतो तेव्हा आपल्याला काही रील जमत नाहीत म्हणून आपण ते सोडून देतो का? No, हा, no, no. आपण ते पुन्हा करत राहतो की नाही? Yes, of course. तर तुम्ही काय बोलता? होईल छान होईल चांगलं होईल बोलता की नाही? ऑफ कोर्स मॅनेजर. ती आहे सकारात्मकता. हा का? म्हणजे थॉमस एडिसन खूप चांगलं वाक्य बोलून गेलाय मॅडम. द ओनली वे टू सक्सीड इज टू ट्राय फॉर जस्ट वन मोर टाइम. याचा अर्थ माहितीये मला माहितीये थर्मास एडिसन. हरकत नाही मॅडम, हरकत होऊ दे, नाही. होईल, आणि मॅडम होणार झालं. पॉझिटिव्हिजम ही जी संकल्पना आहे त्याची सुरुवात 19व्या शतकात झाली होती. हा, आणि फ्रेंच शब्द पॉझिटिव्हिझमे ह्या शब्दावरनं ते आयात करण्यात आलेलं आहे. वाव. ह्याचा अर्थ काय मॅडम? What? अनुभवाने मनावर लादलेली असा अर्थ आहे त्याचा. लाईक दॅट मॅनेजर. वाव मॅनेजर. सर, इतकं सगळं तुम्हाला कसं काय माहिती? हा सर, ते काय मी मानवी सांस्कृतिक मानदंड, विभाजकीय प्रस्थापित अनुभववाद आणि सत्यापनवादातील व्यक्तिसापेक्ष गृहीतक यावर मी PhD केलेली आहे. बापरे, बापरे. हा, आणि तसंच सर मी पॉझिटिव्हिझम अँड इट्स रूट्स यावर लेक्चर द्यायला दर महिन्याला टोरंटो युनिव्हर्सिटीमध्येही जातो. आणि सर हा म्हणजे जगाने होकार, होणार, हो हा याचा तगादा लावून धरावा म्हणून मी एक ऑडिओ बुकही प्रकाशित केलेलं आहे ज्याचं नाव आहे हा 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 हा
हो 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 हो. असं केलं. इतके महान मानव आहात तुम्ही, मला मला कळत नाही मग तुम्ही म्हणजे अगाध ज्ञान प्राप्त झालेलं असताना ही नकारा घंटा गळ्यात बांधून का फिरता? पैसे सर, असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला 16.5 lakhs. अॅन्युअली? बसून घेता का सर? नाही नाही ठीक आहे. आठवड्याला. 16.5 लाख आठवड्याला. लाचार. देवाची कृपा आहे आता. ही देवाची कृपा नाहीये, ही तुझी चरबी आहे. लाचार. ओ माय गॉड, प्लीज प्लीज तुम्ही हळू बोला. सॉरी 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 नाही. होय होईल, होऊ दे, होणार, झालं, होईल, होऊ दे, होणार. ऐका ना मला ना मगासपासून तुम्हाला हे सांगायचं होतं. म्हणजे तुम्ही हे जे मगासपासून बोलताय ना ते आम्ही रोज घरी फॉलो करतो. हे हे तुम्ही फॉलो करता? हो हो, रोज घरी फॉलो हे करतो. होईल, होऊ दे, होणार, झालं. हो, आमच्याकडे एक लहान मुलगा आहे ना, तर म्हणजे त्याला ना पोटी आली ना की त्याला असं बसवतो आणि त्याला सारखं सांगतो होईल, होऊ दे, मॅडम होणार, झालं. माफ करा. माफ करा. डोकं खड्ड्यात गेलात तुम्ही. खड्ड्यात गेलात, मला नाही सांगायचं काय. नाही वा म्हणायचं. नकारात्मक व्हा, मरा. नाही म्हणायचं. मी बोललो, चला नकारात्मक व्हा. तुम्ही बोलताय. मी बोलणार ना. ए नाही रे, अय्या, तुम्ही बोलू नका. सगळ्यांनी ऐका. हो नसतं, नाही असतं, अशी माणसं नसली पण नाही. असं नका करू चंदनचा बदन. तुझा बाप चंदनचा असं नका करू. नंदन नाही नाही. सगळ्यांनी लक्षात घ्या. नाही, ही बाई नाही. आपलं आयुष्य नाही. नाही. नन्नारे 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 नन्नारे. वा 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 ओंकार, आजच्याही थिसिसचं नाव एकदम कमाल. दे धमाल परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणे सकारात्मक कमेंट्स मिळतील अशी आशा बाळगूया. प्रसाद ना? नाही रे, नाही नाही नाही. वा वा, बहारदार. पृथ्वी आणि ओमकार, तुमच्या दोघांचं कौतुक. कारण वेगवेगळ्या वेळेला तुम्ही वेगवेगळी कॅरेक्टर्स घेऊन येता आणि त्याच धीरानी तिला तोंड देतात. मजा आली. वंडरफुल. मंडळी, ही हास्य सजावट अशीच चालू राहील पण पुढील भागामध्ये. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.